आपल्या सर्वांचे आपल्या समाजाचे मित्र आणि या विभागातील एक छान समाजसेवक राजेंद्र साळुंके साहेब आपल्या सर्वांना माहितीच आहे। आज त्यांचा 50वा जन्मदिवस आहे। सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप काही त्यांच्याबद्दल आहे, पण मी थोडक्यात आज त्यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त इतकेच सांगेन की खूप वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेला इकडे राहायला आलो त्या विलेज कॉम्प्लेक्समध्ये, त्यावेळेला ही कॉम्प्लेक्सची परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक झालेला आहे आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये। तर या झालेल्या परिवर्तनाबद्दल, झालेल्या या बदलाबद्दल आणि या खास करून कॉम्प्लेक्समधल्या बदल झाला त्याबद्दल मी इतकंच सांगेन की आपल्या या विलेज कॉम्प्लेक्समध्ये नवरात्र उत्सव, दत्त जयंती उत्सव आणि गणपती उत्सव हे तिन्ही उत्सव धडाक्यामध्ये या ठिकाणी आनंदात साजरे केले जातात। आणि या कार्यक्रमाचे जी काही पायाभरणी झाली होती, सुरुवातीला दत्त जयंती मंदिर झालं, त्या मंदिरामध्ये सुद्धा आमच्या या मित्राचा खूप मोठा गाडीचा वाटा म्हणता येणार नाही, खूप मोठे योगदान त्या दत्त मंदिर बांधण्यामध्ये साळुंके साहेबांचं आहे। त्याच्यानंतर नवरात्र उत्सव चालू झाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्या उत्सवामध्ये एक पायाभरणी म्हणून त्या कार्यक्रमाची सुरुवात घेऊन त्या चांगल्याही होतात त्या कार्यक्रमामध्ये। गणपती उत्सव सुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये चालू झाला। त्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा थोडक्यात अगदी प्रत्येक करायचे म्हटले तरी स्थापनेपासून त्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या विभागामध्ये आपल्या कॉम्प्लेक्समध्ये फार मोठा बदल जो झालेला आहे। आज 3-3 लाखाला 2-2 लाखाला रूम घेतलेली आज या कॉम्प्लेक्समध्ये जंगल में बोलते हैं एक मंगल हो गया है। 3 लाखाच्या फ्लॅटची किंमत आज 40 लाख 50 लाख होते। तर मला आनंद वाटतं आजच्या या वाढदिवसानिमित्त मला मनोगत व्यक्त करताना की आपल्या विभागामध्ये हळूहळू मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले, कोण साताराचा, कोण कोल्हापूरचा, कोण कोकणातला, कोण युपीचा, आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक विचाराने एक जुटीने हे जे काही 3 कार्यक्रम या ठिकाणी जो शुभारंभ केला तो शुभारंभ कालही आनंदामध्ये हे कार्यक्रम इथे चालू असतात, आजही आनंदामध्ये आहेत आणि उद्या भविष्यात सुद्धा आनंदामध्ये हे कार्यक्रम चालणार आहेत या ठिकाणी। तर मी आज जास्त तुमच्या सर्वांचा वेळ न घेता आमच्या या लाडक्या मित्रासाठी ईश्वराचरणी तुमच्या सर्वांच्या वतीने एकच प्रार्थना करतो की साळुंके साहेबांचं आमचं उरलेलं कौटुंबिक आयुष्य, त्यांचं खाजगी आयुष्य सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू आणि सगळ्यात जुन्या ग्रुपमधला एक हसता खेळता आणि नेहमी हसवत राहणारे असे आमचे साळुंके दादा यांचा आज 50वा वाढदिवस आहे। मी साई कृपा कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन तसेच युवा सेना यांच्यातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पासमोर अशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि असंच ते पुढे हसत खेळच्या वातावरणामध्ये राहतील अशी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचा वाढदिवस हा आपले सन्माननीय राजेंद्र साळुंके साहेब आपल्या काश्मीरा विभागातील चळवट असे शिवसैनिक, निष्ठावंत असे आपले कार्यकर्ते आणि सावंत साहेबांचे मार्गदर्शक आणि त्यांच्या सोबत राहणारे, सदैव राहणारे आणि आपले सर्वांचे हितचिंतक दादा यांचा आज 50वा वाढदिवस आहे आणि या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। त्यांना शुभेच्छा देत आहोत, त्यांना त्यांच्या फॅमिलीला सर्व शुभेच्छा
आई तुळजाभवानीकडे आणि गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया की त्यांच्या ज्या काय मनोकामना आहेत आणि त्यांची काही जी कार्य असतील ती व्यवस्थित होऊन देत आणि त्यांच्या काय ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊन देत आणि पुढील आयुष्य त्यांना चांगलं जावं, निरामय जावं अशी मी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. स्थानिक शाखा प्रमुख काय हे चाललेलं असं बरोबर मी चाललेलं. चला शुभेच्छा द्या. शाखा प्रमुख शुभेच्छा द्या. शुभेच्छा द्या लोक. शुभेच्छा दिल्या द्यावा. हो जास्त माहिती आहे. दादा द्या. जय महाराष्ट्र सर्वांना. आज खऱ्या अर्थाने 1 तारखेपासून वाढदिवसाचा धुमधडाका चालू आहे. 1 तारखेला या ठाणे जिल्ह्यातील बुलंद आवाज मीराबाईंची शान स्वर्गवासी दिली साहेबांच्या तालमीतून शिकलेला वाघ त्यांचा 1 तारखेला वाढदिवस म्हणजे राजेंद्र विचारे साहेबांचा वाढदिवस, सरदार साहेबांचा वाढदिवस. 2 तारखेला आपले विभाग प्रमुख जोशी यांचा वाढदिवस आणि 3 तारखेला आपले सन्माननीय सर्वांचे मार्गदर्शक मी असं म्हणेन मी यांच्या अगोदरपासून या काश्मीरामध्ये शिवसेना आली आणि शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेची ती स्थापना नव्हे तर काश्मीरातील स्थापना ते यांच्या बंधुराजांनी केली. ते पण साळुंकेत होते आणि तेव्हापासून सुरुवात आहे. तेव्हापासून त्या भावाच्या पाठीमागे एक खंबीर भाऊ कसा असावा आणि खरोखर मनापासून एक शिवसेनेची सेवा केली. आणि आज खऱ्या अर्थाने मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणून साळुंके साहेब आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. मित्रत्वात जरी वावरत असो तरी काही कुठल्या गोष्टी राजकारणात असो किंवा व्यवहारिक असो किंवा घरचा व्यवहार असो ते घरचे संबंध खूप घरच्यासारखे नाही, सर्व म्हणजे परिवार त्यावेळेला त्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला बोलायचं लागतं. आणि आज खऱ्या अर्थाने एक मोठा भाऊ या नात्याने पाठीशी गंभीर उभे आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. 50 वर्ष कधी पूर्ण झाली हसत हसत कळलं सुद्धा नाही. आणि एक त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांच्या सानिध्यात जो येईल त्याला तसं त्यांना अनुभव येईल आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची इथे ओळख आहे. आणि आज त्यांचे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दीर्घायुष्य त्यांना लाभून त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा सगळ्यात पूर्ण व्हावे. आणि त्यांनी आज 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मला वाटत नाही याच्यात 1-2 जण असतील, पण आमच्या ग्रुपमधून असताना आज ह्या मिलेज संकुलात एक परिवारात वावरत असताना घोरपडे साहेबांचे 50 वर्ष पुढे गेले. दादा इथे वरिष्ठ आमचे मार्गदर्शक आहेतच ग्रुपमधून. आज जर बघायला गेलं तर आज साळुंके साहेब आणि आज खरोखर वाढदिवस त्यांच्या परिवारात आणि मित्रपरिवार साजरा होतात. त्यांची दोन्ही मुलं पुढे आहेत, समोर उभी आहेत. त्यांना सुद्धा विनंती की आपल्या वडिलांनी खूप काही कष्ट करून तुम्हाला शिकवले आणि आज त्या पातळीवरती तुम्हाला ठेवलेले आहे. तुम्हाला खरोखर त्यांची अभिमान त्याचं. मी दोन्ही मुलं आज मुलीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मुलगा आज इंजिनिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मला वाटतं की त्यांनी आपल्या परिवाराला त्यांच्या नोकरी धंद्यातून आणि वेळ काढून तसं घर असो, मित्रपरिवार असो, गावचा परिवार असो, सगळ्याच गोष्टी कशा कराव्यात, कशा मॅनेज कराव्यात आणि कशा सगळ्या गोष्टीत कसं वावरावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, बोलण्यासारखं खूप काय आहे मित्रांनो. पण आज त्यांना पुन्हा एकदा आई जगदंबेकडे प्रार्थना, गणपती बाप्पाकडे प्रार्थना, साईबाबाकडे प्रार्थना आणि स्वामींकडे विनंती करायची की त्यांना दीर्घायुष्य लाभून त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी. पुन्हा एकदा शिवसेना परिवार, सावंत परिवार इथे उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी 2-2, 3-3 शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, युवा सेनेचे जिल्हा सचिव आहेत, शहर समन्वय आहेत, सर्व इथं उपस्थित असणारी टीम यांच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्वांना इथं बोलवून त्यांचा मान सन्मान केला आणि खास असं आम्हाला सगळ्यांना बिर्याणी दिली दिल्याबद्दल आणि सगळ्यांना प्रेमाने बोलवल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. जय महाराज. ही गुलाबाची फुलं आम्ही दिलेली आहे तुमच्यासाठी नंतर मित्रांनो, आपल्या सर्वांचे हितचिंतक, आपल्या सर्वांचे
लाडके मित्र आणि या काशीगाव विभागातले एक छान समाजसेवक राजेंद्र साळुंखे साहेब आपल्या सर्वांना माहितीच आहेत। आज त्यांचा 50वा जन्मदिवस आहे। सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप काही त्यांच्याबद्दल आहे, पण मी थोडक्यात आज त्यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त इतकेच सांगेन की खूप वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेला इकडे राहायला आलो या ग्रीन विलेज कॉम्प्लेक्समध्ये, त्यावेळेला ही कॉम्प्लेक्सची परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक झालेला आहे आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये किंवा आजूबाजूच्या वातावरणामध्ये। तर या झालेल्या परिवर्तनाबद्दल, झालेल्या या बदलाबद्दल आणि या खास करून कॉम्प्लेक्समधल्या जो बदल झाला त्याबद्दल मी इतकंच सांगेन की आपल्या या ग्रीन विलेज कॉम्प्लेक्समध्ये नवरात्र उत्सव, दत्त जयंती उत्सव आणि गणपती उत्सव हे तिन्ही उत्सव धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी आनंदात साजरे केले जातात। आणि या कार्यक्रमाचे जी काही पायाभरणी झाली होती, अगदी सुरुवातीला दत्त जयंती मंदिर झालं, त्या मंदिरामध्ये सुद्धा आमच्या ह्या मित्राचा खूप मोठा खाडीचा वाटा म्हणता येणार नाही, पण खूप मोठे योगदान त्या दत्त मंदिर बांधण्यामध्ये साळुंखे साहेबांचं आहे। त्याच्यानंतर नवरात्र उत्सव चालू झाला, त्याच्यामध्ये सुद्धा त्या उत्सवामध्ये एक पायाभरणी म्हणून किंवा एक त्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून त्यांच्या चांगलं योगदान त्या कार्यक्रमामध्ये आहे। तसेच गणपती उत्सव सुद्धा या कॉम्प्लेक्समध्ये चालू झाला। त्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा थोडक्यात ते अगदी करते करविते म्हटले तरी मूर्ती स्थापनेपासून त्या अगदी सगळ्या गोष्टींचे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या विभागामध्ये आपल्या कॉम्प्लेक्समध्ये फार मोठा बदल जो झालेला आहे। आज 3-3 लाखाला 2-2 लाखाला रूम घेतलेली आज या कॉम्प्लेक्समध्ये जंगल में बोलते ना एक मंगल हो गया है। 3 लाखाच्या फ्लॅटची किंमत आज 40 लाख 50 लाख होते। तर मला आनंद वाटतं आजच्या या वाढदिवसानिमित्त मला मनोगत व्यक्त करताना की आपल्या विभागामध्ये हळूहळू मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आले, कोण साताराचा, कोण कोल्हापूरचा, कोण कोकणातला, कोण युपीचा, आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक विचाराने एक जुटीने हे जे काही 3 कार्यक्रम या ठिकाणी जो शुभारंभ केला तो शुभारंभ कालही आनंदामध्ये हे कार्यक्रम इथे चालू असतात, आजही आनंदामध्ये आहेत आणि उद्या भविष्यात सुद्धा आनंदामध्ये हे कार्यक्रम चालणार आहेत या ठिकाणी। तर मी आज जास्त तुमच्या सर्वांचा वेळ न घेता आमच्या या लाडक्या मित्रासाठी ईश्वराचरणी तुमच्या सर्वांच्या वतीने एकच प्रार्थना करतो की साळुंखे साहेबांचं आमचं उरलेलं कौटुंबिक आयुष्य, त्यांचं खाजगी आयुष्य सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आशीर्वाद या सगळ्या गोष्टी मला दिल्या आणि असेच आपले सगळ्यांचे आशीर्वाद राहावो आणि हीच सगळ्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपले सगळ्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद।